नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात शॉर्ट सर्किटमुळे लागली होती आग। मात्र उपचारासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळलाय। शॉर्ट सर्किट काही वेळा जीवघेणी ठरू शकते, जेव्हा अनेक उपकरणाच्या तारा एका सॉकेटला जोडल्या जातात किंवा उच्च व्होल्टेजचे उपकरण कमी पॉवरच्या सॉकेटला जोडलेले असते, तेव्हा तारांमधील विजेचा प्रवाह हळूहळू वाढतो। हे शॉर्ट सर्किटचे मुख्य कारण असते। असंच काही आज नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयातील गेट नंबर 2 परिसरातील बाह्य रुग्ण विभागात ओपीडीच्या वरील पहिल्या मजल्यावरती आयुष्य विभाग येथे असलेल्या इलेक्ट्रिक फ्यूज बॉक्समध्ये अचानक आग लागून भडका उडाला होता। मात्र नांदगाव येथून आलेल्या रुग्णाचे नातेवाईक गोलू नरोटे हे हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी रुग्णालयात आले होते। त्यांच्यासमोर हा प्रकार झाला, त्यावेळी अनेक रुग्ण परिसरात उपचारासाठी प्रतीक्षेत होते। अचानक इलेक्ट्रिक फ्यूज बॉक्समध्ये आग निघाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांसह रुग्णांची धावपळ झाली। मात्र गोलू नरोटे यांनी प्रसंगावधान राखून इलेक्ट्रिक फ्यूज बॉक्सकडे धाव घेत तात्काळ स्विच बंद केल्याने मोठा अनर्थ टळलाय। काही वेळातच शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या विद्युत विभागाने तेथील इलेक्ट्रिक फ्यूज बॉक्समधील पाहणी करून दुरुस्ती केली आहे। यामुळे रुग्णालयातील परिसरातील विद्युत रोषणाई चालू झाली। मात्र हँडिकॅप सर्टिफिकेट ऑनलाईन कामे रखडली आहे, कारण शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तेथील पीसी कॉम्प्युटर यामध्ये जाळ निघाल्याचं सांगण्यात येत आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक। मी आज हँडिकॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी इथे येलो होतो, तर हॉस्पिटलमध्ये थोडंसं स्पार्क झालं तर मी जाऊन स्विच बंद करून डाऊन केलं आहे। प्रत्यक्ष जाळ निघला होता का तिथं? हो, किती मोठा जाळ होता तरी? असं भरपूर मोठं जाळ होतं तरी मी ते स्विच बंद करून मी हाफ केलं आहे। कुठं झालं एक प्रकार? हॉस्पिटल स्विच, नाशिक। काय ना तुझं? बोलून कशासाठी आलेलं तू? मी हँडिकॅप सर्टिफिकेट काढणार। कुठून आलेलं आहे? नांदगाव।